श्यामा काय म्हणता? गावात नवीन पाखरू आलेलं दिसतंय. हा ओ मेवणी बाई, बोला ना. गावातला तोल ना काय तिथं पावती फाडल्याशिवाय जाता येत नाही पुढं. काय कसली पावती? नावगाव सांगा, नावगाव तुमचं. कशाला? तुम्हाला कशाला सांगू? प्रेम्या पाखरू लय गरम दिसतंय. अजून येसन टोचलेलं नाही दिसत. चेअरमन लग्न झालेलं आहे. हो ग. हो पण नवऱ्याने टाकलेली. असं आणि खरं सांग का चेअरमन, ही शिकारत लय बाजिंद आहे. लवकर कोणाच्या जाळ्यात येणार नाही. अरे सोड, असं वाघूर लावितो मग सस काय हरण काय अलग जाळ्यात बी येतात पण चेअरमनच्या ताटात बी येतात. खरंय खरंय. अरे खरंय खरं नाही. ही कुठली आहे कोण आहे काय तपास करायला घेत. चेअरमन बाळूची मेवणी आहे ती, म्हणजे उषाबाईची बहीण आहे. अरे मग तर लय सोपं काम झालं ना. प्रेम आहे. अरे ती बाळूची मेवणी लय भारी. तुझं लगीनच लावून टाकतो तिच्या संग. तू लगेच कामाला लाग आणि जाऊन तिला प्रपोज कर. प्रपोज? हा कर प्रपोज. मी तसलं काय नाही करणार. तुम्ही मध्यस्थी व्हा फक्त. येडाई कर तू. समजा उद्या चेअरमन मध्यस्थी करायला आले आणि त्या बाईची नजर चेअरमनवर पडली, म्हणले मला लग्न चेअरमन संगच करायचं, मग तसं प्रेम आहे आमचा नगर नाही. फ्लॅट आहे बरं का मोकळा. चेअरमन आपल्या गावात अख्खा दुष्काळ पाडला तरी तुम्ही ना गुलाबजाम खायचं का सोडू नका राव. हे बघ प्रेम आहे, गुलाबजामुन खायला जाणं वेगळं आणि गुलाबजामुन आयता तोंडात पडणं ते वेगळं. ते काही नाही, तुम्ही कामाला लागा. आपल्याला फक्त आहे ना गंठन पॅक करायचा आहे. तू कामाला लाग. सुट तू. चल. चालतंय. आज्ञा गुरुदेव. निघा. अरे गंठन शेठ, तुम्ही इथं बसले तोय. तुमच्या शोधात होतो मी. का रे? ज्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे तुमचे कान असे उघडे ठेवून ऐका. बरोबर? हा. काय करतोय? कान उघडले. हा बरं, उघडे. चांगलं केलं. तर विषय असा आहे की मागच्या एपिसोडला तुला संधी दिली आम्ही. बरोबर? बाळूभाऊच्या मेवणीला पटवण्याची, आता ते संग लग्न करण्याची. बरोबर? मग ते काय तुझ्याच्याने सिद्ध झालं नाही, म्हणजे पूर्ण झाली नाही. बरोबर? आता तू तिचा नाच सोडून दे. कमून? कारण चेअरमन माझी सोयरी घेऊन बाळूभाऊकडे चाललेत त्यांच्या मेवणीची आणि माझं लग्न करून देण्यासाठी. अरे तिथं लग्न झालेलं आहे, तू काय करतो ती अशी? दुसरी बघ एखादी. दुसरी बघ एखादी? अरे चेअरमन म्हणले जमून देणार रे. आणि चेअरमन अरे मोठे माणसं आहेत ते, त्यांचा शब्द नाही तोडतात बाबा. कोण म्हणलं तुला मोठे माणसं? मग छोटे आहेत का ते? तू तिकडे अजिबात डोकं लावू नको. तू तुझं वेगळं बघ. गंठ्या, मोठ्या माणसांच्या मध्ये बोलू नये लहान्यांनी. तुला आधीच कळलं पाहिजे होतं. दिलते ना तुला संधी माग. तू केलं का? नाहीच केलं काही. आपण असं कुठं लगेच एक एपिसोड झालं पुढच्या एपिसोडला जमत कुठं? थोडा वेळ लागतो ना मध्ये. अरे किती वेळ गेला? एक एपिसोड झाला का? कित्येक झाले ना असे. तुला म्हणण्याचा उद्देश समजून घेत जा. तू नाच सोडून दे तिचा आता. कळलं? हा बघ, चेअरमन गेले का नाही, सुरेख जोळा जाणार तिकडे. बरोबर आहे? लग्न माती सोबत करायचंय. हे माझं फायनल डिसिजन आहे. त्याच्यामुळे तू नाच सोडून दे. फायनल आहे ना? फायनल डिसिजन आहे. ठीक आहे, बघू. हा झाली एकदाची काम. तेवढं काम पण लागलं. हो बहिणी, बरं झालं बॅकले. कुठं चालल्यात? काम करायला. ऐका ना, बोला. तुमची बहीण आहे कविता, हा. तिचं माझं लग्न द्या ना जुळून. काय बोलताय तुम्ही? लग्न जुळून द्या ना. अहो तिच्या नवऱ्याने तिला सोडलेलं आहे. मग मी धरत पण तिला सोडलं असलं तरी. भैया तुम्हाला काही बोलावं म्हणजे ना, तुम्ही पण फार पुढचा बोलता कधी. तिच्या नवऱ्याने पहिले हे तर करायला पाहिजे, तिला डिवोर्स द्यायला पाहिजे, मग तुमच्याशी लग्न होईल ना. मग द्यायला लावा ना त्याला. हा ठीक आहे. मी आता हे नेमके बाहेर गेलेले आहेत, ते आले ना की मग त्यांच्याशी बोलून घेते मग तुम्हाला सांगते. कधी सांगता? आता ते आल्यावर संध्याकाळी. संध्याकाळी ना? संध्याकाळी मी त्यांच्याशी बोलेल आणि उद्या सकाळी तुम्हाला सांगते. नाही तर लगेच संध्याकाळी येताल तुम्ही विचार. मग आपण लग्न लावून घेऊन नंतर दिवस बघू. नंतर पुढचं पुढे असं कोणी केलं होतं का ते सांगा बरं. लग्न करू, देव करू, सत्यनारायण पूजा करू, मग बघू दिवसचं. हा, सत्यनारायण पूजा करा मग तिचा नवरा येतो तिला घ्यायला. ते बरं होईल. मग लगेच तिला मी त्यांच्याबरोबर पाठवून देते. तुम्ही बस आपलं टाळ घेऊन तिच्या बरोबर लग्न करायचे बरं का. पण हा आपण करू काहीतरी. मी बघते तिच्याशी बोलते आणि तिच्या नवऱ्याशी पण बोलते. हा चालेल. हा ठीक आहे. हा दाजी मला ना गुलाबजामुन खूप आवडतं. खरं? हो. आईला दिसती गुलाबजांबू सारखी ना आवडत येतोय गुलाबजांबू. पण कवे मला ना तो आजची अंडा खरी आवडते. काही म्हण, तुला आवडत गोड आणि मला आवडत तिखट. आपली भारी जोडी जमन आहे का नाही? हो दादी, ते तर आहे. पण अजून काय काय आवडे तुला सांग बरं. मला काजू कतली खूप आवडते.
कतली हा काजू कतली. खरं. हो. आणि इथं जमन का ती करायला? ती बहीण देईन का करून तुला? हॉटेलवर जाऊ आपण खायला हॉटेलवर? सोबत. हो. अरे तिने एकदा बघितलं ना आपल्याला हॉटेलवर, ती हॉटेलवाल्याला मारीन आणि आपल्याला मारीन. हो दाजी आपण लपून जाऊ ना एकदम. आईला मेवणी तू लईच गमतीची आहे रे. Thank you. काय झालंय तू आल्यापासून ना हा. मी एवढा आनंदीन उत्साही आहे ना, काही विचारूच नको. थकले आता मी. हो दाजी. भाई काय म्हणावे या माणसाला. या माणसाचे ना दिवसेंदिवस लक्षणं खराब व्हायला लागलेत. मी घरात नसले ना की नुसतं त्या कवी बरोबर गप्पा मारत बसतो. लाज सोडली मिल्याने. ना नवऱ्याला सोडता येतं ना या कवीला सोडता येतं. वैतागाला या दोघांचा पण. काहीतरी करायलाच पाहिजे याच्यावर. काय करावं पण. या कवीचं ना लग्नच लावून टाकते म्हणजे डोक्याचा ताणच जाईल माझ्या. पण ते गंठ्या नको रे बाबा. त्या गंठ्यापेक्षा ना ते प्रेमाने त्या कमल्या तरी बरं आहे. हा मी त्या प्रेमाने त्या कमल्याला विचारते हिच्याशी लग्न लावा म्हणजे ही माझ्या डोक्याची बॅच जाईल. आणि हा माझा नवरा काय तो एक माणूस आहे माझ्या माथे आलेला त्याच्या इकडे बघते जरा. आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. उपाय मलाच काढावा लागणार आहे. बघतेच. माझं डोकं. हे प्रेम प्रेम थांब थांब थांब. काय बोला ना. बरं झालं भेटलास. तुझ्याशी ना एक महत्वाचं बोलायचं होतं. अरे हा, मला पण बोलायचं होतं महत्वाचं खरं. हा वेळ आहे ना तुझ्याकडे? हा बोला ना तुम्ही. ऐक ना. माझी बहीण आहे ना कविता. हा 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 तर तिच्याशी लग्न करतोस का? हा. हा. नाही नाही नाही. अहो ते त्यांचं आधी लग्न झालेलं आहे आणि लोक काय म्हणतात मला मग. अरे पण अजून ते आता तिला तिचा नवरा पण नांदवत नाही ना म्हणून म्हंटल कर ना प्लीज. असं म्हणतोय. कदा नसेल करायचं तर मग मी आपल्या ह्याला कमलेला विचारते. जाऊ दे तू नाही नाही म्हणतो नाही तर नाही थांबा थांबा थांबा. मी करतो लग्न करायला तयार आहे मी. हा करीन मी लग्न तिच्याशी. करशील ना नक्की? हा, काही म्हणू द्या लोकांना जे म्हणा ते म्हणू द्या मी करीन लग्न. हा किती जबाबदारी उचलून किती ती चांगला आहेस गोष्ट रे. खरंच चांगला आहेस तू. करीन मी. मग आता नेमकं पुढचं कसं करायचं मग? पुढचं हा तुम्ही एक काम करा फक्त. हा चेअरमनला मध्यस्थी घ्या. मग त्यांना हे सांगा सगळं सविस्तर आहे का नाही. बरोबर बोलतोयस तू. हा मी ना आताच जाते आणि चेअरमन साहेब ना त्याच्याशी बोलून घेते. चालतंय. चालेल. हा घ्या बोलून मग हो लवकर, हा. ठीक आहे. दाजी तुम्ही किती चांगले आहात ना. ताई ना खरंच खूप लकी आहे की त्यांना तुम्ही मिळालेले. अरे हे तुला कळालंय पण तिला कुठं कळालंय? हा मला सगळं कळालंय. काय तुमचे थेर चाललेत ना ते सगळे रोजच्या रोज बघते मी. काय झालं आता? काय झालं आता? हा मी घरात नसले की हिच्या बरोबर दाताड काढायला बरं वाटतं तुम्हाला? अरे तेवढंच मन मोकळं होतं माणसाचं. तेवढंच मन पाकळत. पाकळत. अहो जनाची नाही तर मनाची तरी लाज धरा. सगळी लाज बेशीला नेऊन टांगली तुम्ही तर. काय झालं आता? मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. मी हिचं लग्न त्या आपल्या कमल्या नाही तर प्रेमाबरोबर करून देते. कोणाचं? हिचं लग्न? हा हिचंच कवीचंच. हिच? कवीचंच लग्न लावून देणार आहे. अरे त्याला त्याच्या खायचे वांद येत. तो आत्ताच धापाटा खिचलतो आणि याला काय हिला काय त्याच्या गळ्यात घालती? हा अहो तुम्हाला जस काय पैशाचं झाडच लागलेलं आहे तिला पोसायला आणि मला पोसायला. तिच्या बरोबर बोलताना तुम्हाला विरंगुळा वाटतो. मन काय म्हणते मन मोकळं होतं मन पाकळतं. आणि माझ्याशी बोलायला काय तुमचं दाबाड शिवलेलं असतं काय? म्हणून हिला त्याच्या गळ्यात घालते का? मी जेवढं ठरवलंय तेवढं करणार. काय करणार तू आता? मी त्या प्रेमाबरोबर हिचं लग्न लावून टाकते. आणि मी कसं लग्न होतं ते मी बघतो. आणि मग मी पण बघते कोण मध्ये येते. त्या मंडपाच्या दारातच दांडका घेऊन उभे राहते. मग पाहते कोण येते माझ्या लग्नाच्या मध्ये. अरे मग काय माहित दाजी म्हणून माय काय विचार काय आहेत का नाहीत? हो दाजींचे विचार बघितले आता काय विचार चालले होते ते. अहो ताई तसं काय नव्हतं आम्ही फक्त गप्पा मारत. तू गप ग. तुला आपला 1000 वेळेस सांगितलं ते एक तर नवरा नांदवत नाही आणि इथं आली आहेस. मी बघतो कसं लग्न लावी ती. हा 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 बघा चेअरमनच मध्यस्थी करणार आहेत. मी पण बघते कसं लग्न मोडता तुम्ही. घंटे 2-3 दिवस दिसला नाही रे. काय मोहिमेवर होता काय? काय सरपंच आमच्या घरात लय भांडणं चालले तेवढे मिठा पहिले तुम्ही. भांडणं तुम्ही करा आणि मिठाला आम्हाला बोलीत जा. अहो ते भांडणं असे झाले मी मेवणी बोलत होतो घरात आणि तेवढ्यात उशी आली तिनं आम्हाला बघितलंय. बरं बघितलं तर बघितलं तिला बोलली मला बोलली म्हणली मी आता ह्या कवीचं लग्न ना त्या प्रेम्या संघ लावते. आता प्रेम्या संघ लावते म्हणलं अरे त्योच उपाशी मरतो आणि त्याच्या संघ काय लग्न लावी ती.
अरे पण तू बोलतच का होता मेवणी संग घरात एकांतात काय गरज होत तुला? आता ते प्रेमानं मला म्हणली दाजी मला लय गुलाबजांबू आवडत आहेत. मी म्हणलं मला लय अंडा करी आवडती. वा गुलाबजामुन विरुद्ध अंडा करी घ्या सामना सरळ सरळ लढत ले टुर्नामेंट बघतो ना बाहेर जाऊन इथं बघायचं ना टुर्नामेंट आहे रोज. पहिलेच बोलला स्टंपाला बॅट आणून आवडत झालं गुलाबजांबू कुठं अंडा करी स्टंपाला बॅट जाऊ द्या. एक तर त्या कवीचा नवरा इतका डेंजर आहे अजून त्या कवीचा नाही झालेला घटस्फोट. मग आता ती प्रेमेसंग लग्न लावायची आणि याला मध्यस्थी चेअरमन करणार आहेत असं मला उशी म्हणली. चेअरमन मध्येच ते करणार आहे. हा आईला घंट्या काही कळालं का तुला? काय झालं? मग लाग का आम्हाला? येते यायला हे इकडं गेलेत हे इकडं गेलेत मला तर काय नाही कळालं. तुम्हाला कळालं का? नसेल कळालं ना तर बघा पुढं. मग चेअरमनचं घर आहे. हा जसं सांगितलं तसं कर. हा मी पुढच्या चौकात जाऊन थांबतो. चालेल. वैशिरू गोष्टी चेअरमॅन हो चेअरमॅन चेअरमॅन ओ चेअरमॅन बाई तुम्ही इथं या ना 2 मिनिटं बाहेर. काय काम काढलं एवढं? अहो बोलायचं होतं तुमच्यासोबत. काय बोलायचं? ऐका ना माझं म्हणणं कसं होतं तुम्ही ते प्रेमासोबत माझं कशाला जमवताय? तुम्ही किती चांगले आपलं किती छान राहील आपण दोघे लग्न करू सोबत. ऐका 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 आपण आहे ना उद्या बोलू तिकडं गावात मी येईल त्यावेळेस तुम्ही जा. आता काय प्रॉब्लेम आहे? नाही तुम्ही जा बरं पहिलं ती आमची चेअरमन बाईले बेकारी. अहो ते मध्ये असेल ना आपण बोलू ना. अहो नाही 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 तुम्ही जा काय असेल ते ना मी उद्या गावात येऊन बोलतो तिथं. तुम्ही जा बरं पटकन या पण हा मी हा, तुमची या, वाट या, या, बघते. या, या. हा अय प्रेम्या बाबा हो तुझं लग्न मी आहे ना कुठं तिकडं नगरला काय अख्ख्या जिल्हा सोडून करतो पण या बाईचं नाव सोड त्या बाळूच्या मेवणीचा. नाही नाही त्याच्याबरोबर लग्न नाही करायचं आणि काहीच नाही बाबा. ती माझा संसार मोडायला लागली इकडे घरी आली पार. हा 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 मला बघू दे चेअरमन बाईनी जर ऐकलं असलं ना तर लय अवघड होईल.